महाभारतातील अनेक प्रसंग माणसाला जीवनाचे गूढ आणि गहन तत्वज्ञान शिकवून जातात. त्यापैकीच ही एक अतिशय प्रसिद्ध, सुंदर आणि बोधप्रद अशी कथा. एकदा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्या स्वभावाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. एका प्रसन्न सकाळी श्रीकृष्णांनी दुर्योधनाला बोलावलं आणि त्याला ते म्हणाले, दुर्योधना, संपूर्ण हस्तिनापूर फिरून ये आणि मला एक तरी खरा सज्जन, सदाचारी आणि गुणी मनुष्य शोधून आणून दाखव. कृष्णाची आज्ञा मिळताच दुर्योधन नगरभर फिरू लागला. राजवाडे, बाजारपेठा, गल्लीबोळ, मंदिरे, चौक त्यानं सर्वत्र नजर फिरवली. परंतु त्याच्या मनावरती अहंकार, मत्सर आणि द्वेषाचे काळे ढग दाटलेले होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत त्याला केवळ दोषच दिसले. कुणी स्वार्थी वाटले, कुणी कपटी वाटले, तर कुणी लोभी. दिवसभर शोध घेतल्यानंतर तो रिकाम्या हाताने श्रीकृष्णांसमोर उभा राहिला आणि तिरस्काराने म्हणाला, प्रभू, मी संपूर्ण हस्तिनापूर पालथे घातले, पण मला एकही सज्जन मनुष्य काही सापडला नाही. या जगामध्ये सर्वजण स्वार्थी, कपटी आणि दुर्गुणांनी भरलेले आहेत. यावरती श्रीकृष्णांनी फक्त मंदपणे स्मित केले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला बोलावले आणि म्हणाले, धर्मराजा, तू हस्तिनापुरात जा आणि एखादा अत्यंत दुष्ट, दुर्जन, दुराचारी मनुष्य शोधून आण. युधिष्ठिराने विनम्रतेने श्रीकृष्णाला वंदन केले आणि नगर भ्रमणास तो निघाला. दिवसभर त्याने अनेक लोकांना भेटी दिल्या. कुणी गरीब होते, कुणी श्रीमंत होते, कुणी ज्ञानी तर कुणी सामान्य. प्रत्येकाशी बोलताना त्याने त्यांच्या अंतःकरणातील चांगुलपणाचा शोध घेतला. संध्याकाळी तो श्रीकृष्णासमोर परत आला. हात जोडून तो नम्रपणे म्हणाला, प्रभू, मी दिवसभर संपूर्ण नगर फिरलो, परंतु मला एकही पूर्णपणे वाईट किंवा दुष्ट मनुष्य काही सापडला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सद्गुण, चांगुलपणा आणि माणुसकी ही नक्कीच दिसली. कदाचित त्यांच्यापेक्षा माझ्यातच अधिक दोष असतील. युधिष्ठिराचे हे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या ओठावरती समाधानाचं हास्य उमटलं. या छोट्याशा प्रसंगात जीवनाचं एक अतिशय मोठं सत्य दडलेलं आहे. दोन्ही वेळेला हस्तिनापुरातील माणसं तीच होती, परिस्थिती देखील तीच होती. बदल फक्त पाहणाऱ्याच्या दृष्टीत होता. दुर्योधनाच्या मनामध्ये द्वेष, अहंकार आणि दुष्टता भरलेली होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष, कमतरता आणि दुर्गुणच त्याला दिसले. त्याउलट युधिष्ठिराचे मन सात्विक, निर्मळ आणि प्रेमळ होते. म्हणूनच त्याला प्रत्येकामध्ये चांगुलपणाची ज्योत दिसली. म्हणूनच संतांनी फार सुंदर सांगितलेले आहे, जग बदलण्यापूर्वी आपली दृष्टी बदला, कारण जशी दृष्टी तशी सृष्टी.